तुम्हाला वाटेल मी केस माझे हायलाइट केलेले आहेत काय? नाही. पण ही माझी केस अगदी तांबडी मेहंदी लावल्यानंतरचे आहेत. काही वर्षापूर्वी माझे केस सुद्धा असेच मेहंदी लावल्यानंतर जे पांढरे केस आहेत ना ते लिटरली हायलाइट केल्यासारखे चमकायचे, म्हणजे तांबड्या आणि ते खूप वेगळं दिसायचं. मला ते नको होतं. पण आता माझे केस असे दिसतात अगदी नॅचरली ब्लॅक, फ्लॉलेस आणि एकदम सिल्की. पण मग आता मी अशी कुठली सिक्रेट रेसिपी माझ्या केसांवरती लावते ज्याने की माझे केस असे व्हायला लागलेले आहेत. मी तुम्हाला कुठलंच केमिकल किंवा नाही का केमिकलचं एखादा डाय वगैरे केसांवरती अप्लाय करायला सांगणार नाही. अगदी नॅचरल प्रोसेस आहे. बघा, जेव्हा तुम्ही नॉर्मल आपली मेहंदी लावताना त्याच्या अगोदर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. सगळ्यात पहिलं आपण हे डिकॉक्शन बनवून घ्यायचं आहे. मेथ्या, जवस आणि मुठभर कढीपत्ता, तिन्ही पण गोष्टी तुमच्या केसांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कढीपत्ता तुमच्या केसांना नॅचरली ब्लॅक करायला मदत करतो. मेथ्या तुमच्या केसांचा हेअर फॉल कमी करतं, हेअर ग्रोथ वाढवतं आणि जवस सुद्धा केसांना शाईन आणि स्मूथनेससाठी मदत करतं. मेहंदीने नॉर्मली जो केसांमध्ये ड्रायनेस येतो ना तो कमी करायला ह्या सगळ्या गोष्टी मदत करतात. बघा, इथे मी इंडिगोची लीव्ह पावडर घेतलेली आहे. इंडिगो हे एक झाड आहे. जसं मेहंदीचं झाड असतं तसंच इंडिगोचं सुद्धा एक झाड असतं आणि त्या पानांची ही पावडर असते. त्याच्यामुळे हे कुठलंच केमिकल किंवा कलर याच्यात डाय ऍड केलेला नसतो. हे डिकॉक्शन जे रेडी झालेलं आहे ना ते आपण बघा लोखंडाच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि दही टाकून ते आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 तास सेट होऊ द्यायचं आहे. छान सेट झाल्यानंतर बघा इथे मी त्याच्यात अर्धा चमचा तेल सुद्धा टाकायचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला ते केसांना लावायचं आहे. तर काय तुम्ही काय म्हणाल काय केल्याने काय होतं? तर बघा, लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही केसांवरती ब्लॅक कलरची मेहंदी किंवा डाय लावत असाल त्याचे इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर, त्याचबरोबर डोळ्यांना सुद्धा जाणवायला लागतात. काही बायकांना वांग यायला चालू होतं, तर काहींना डोळ्याला त्रास म्हणजे दृष्टीला सुद्धा प्रॉब्लेम येतो. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डाय केल्याने होतात. बघा, 3-4 तासांनंतर तुमची मेहंदी खूप छान सेट होते. केसांना लावायची आणि केसांना लावल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती कमीत कमी 2.5-3 तास ठेवायचे आहे, तरच चांगले रिझल्ट भेटतात. कमी टाइम मध्ये ते एवढं चांगले इफेक्ट देत नाही. आणि हा माझा पर्सनल रिव्ह्यू आहे की मी खरंच हे इंडिगो पावडर वापरायला चालू केल्यापासून म्हणजे मला माझ्या केसांना, पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी एक नॅचरली काहीतरी एक उपाय भेटलेला आहे, जेणेकरून मला गार्नियरचे किंवा ब्लॅक कलरच्या मेहंदी वापराव्या लागणार नाहीत. मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे. तुम्ही एकदा तुमच्यावरती ट्राय करून बघा. तुम्हाला खरंच खूप चांगले रिझल्ट भेटतील आणि तुम्हाला जर आवडलं तर नंतर तुम्ही मला थँक्स बोलू शकता. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय बाय.